खरं तर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये सुधारणा करावी यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं आग्रह करते. आपण बघितलं की रवींद्र चव्हाणजी याने देखील निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली आणि मतदार यादीच्या जी काही नावं वेगवेगळ्या ठिकाणी घेतली त्याबद्दल आक्षेप व्यक्त केलेले आहे. आपण सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आक्षेप नोंदवू शकतो, परंतु निवडणुकाच घेऊ नका, निवडणुकाच पुढे ढकला अशा पद्धतीची मानसिकता असणं रोहित पवार यांची ती मानसिकता आहे आणि ही मानसिकता म्हणजे निवडणुकीपासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. रोहित पवार यांना कल्पना आहे की जनता आपल्याला नाकारणार आहे. रोहित पवार हे कर्तृत्व शून्य आहेत, त्यामुळं त्यांचं नेतृत्व नाकारण्याचं काम विधानसभेला जनतेनं केलं. आता देखील रोहित पवार आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांचं नेतृत्व नाकारण्याचं काम नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये होणार आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये देखील अशा पद्धतीने रोहित पवार आणि महाविकास आघाडीला नाकारण्याचं काम महाराष्ट्राची जनता करेल. त्यामुळे रोहित पवारांचा हा निवडणुकीपासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे.